नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पुष्पा दरेकर आपल्या स्वराज्य फार्म ह्या यूट्यूब चॅनलवरती खूप स्वागत करतो शेतकऱ्यांनो। आजकाल आपल्या शेतीमध्ये आपले खर्च खूप वाढत चाललेले आहे शेतकऱ्यांनो, आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या पिकांमध्ये जो कचरा तयार होतो, जो तण तयार होतो, त्या तणाला नष्ट करण्यासाठी आपण तणनाशकांचा वापर करतो शेतकऱ्यांनो। तर शेतकऱ्यांनो, आपल्याला तणनाशकांची उत्तम माहिती भेटायला पाहिजे। कोणते तणनाशक कोणत्या पिकासाठी वापरायचे, कधी वापरायचे, कोणती काळजी घ्यायची, जर अतिवापर झाला तर त्याचं काय नुकसान होऊ शकतो याच्यापासून आपल्याला सावधान व्हायचं आहे आणि आपल्याला ते समजून घ्यायचे आहे। तर आजचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे तणनाशकावरचा। याच्यानंतर आपले असे 5-6 व्हिडिओ येणार आहेत तणनाशकांच्या प्रकाराबद्दल, कोणत्या प्रकारांचे कोणते तणनाशक आहे, जसे आंतरप्रवाही झाले, निवडक झाले, अनिवडक झाले, स्पर्शजन्य तणनाशक झाले, उगवणपूर्व तणनाशक झाले, उगवणपश्चात तणनाशक झाले, कोणत्या पिकावर काय परिणाम होतो, जसं आपल्या पिकं पिवळी होतात, जमिनीमधले सूक्ष्मद्रव्य नष्ट होत चाललेले आहेत, असे खूप सारे कारणं आहेत शेतकऱ्यांनो, जे आपल्या तणनाशकांच्या चुकीच्या वापरामुळे, त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे आपण अतिवापर करतो, डोस जास्त करतो किंवा डोस चुकीच्या प्रमाणे मारतो किंवा फवारणी चुकीच्या पद्धतीने मारतो। याच्यामुळे आपल्या पिकावरती आणि आपल्या जमिनीवरती खूप मोठा परिणाम होत चाललेला आहे शेतकऱ्यांनो। आपल्याला ते थांबवायचं आहे, तणनाशकाचा योग्य वापर करायचा आहे, चांगला शेतकरी बनायचं आहे आणि उत्पन्न आपलं वाढवून घ्यायचं आहे। तर आपल्याला योग्य ती माहिती मिळणे खूप गरजेचं आहे शेतकऱ्यांनो। आपला हा पहिला व्हिडिओ आहे। याच्यानंतर आपण तणनाशकांच्या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत, आणि कोणते तणनाशक कोणत्या पिकावरती फवारायची आहे आणि फवारताना कोणती काळजी घ्यायची आहे याच्याबद्दल आपला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना सांगणारच आहोत शेतकऱ्यांनो। तर शेतकऱ्यांनो, आपल्याला आपल्या स्वराज्य फार्म्सचे व्हिडिओ आवडत असेल तर आपण अधिक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोचवा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।